महानगरपालिकेच्या तिजोरीत यंदा अक्षरशः पैशांचा पाऊस पडला आहे. मिळकत कर आणि बांधकाम विभागातून तब्बल 5,326 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. पुणे शहरासाठी ही मोठी आर्थिक घडामोड मानली जात आहे. कारण महानगरपालिकेच्या मिळकत कर विभागातून सुमारे 2,985 कोटी रुपये तर बांधकाम परवानगी विभागातून 2,341 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. या दोन्ही विभागांनी मिळून महापालिकेची तिजोरी भक्कम केली आहे. या महसूल वाढीमागे अनेक कारणं समोर येत आहेत. थकबाकीदारांसाठी राबवण्यात आलेली अमनेस्टी योजना, विशेष वसुली मोहिमा, ऑनलाईन पेमेंटला मिळालेला प्रतिसाद आणि शहरात वाढलेल्या बांधकाम परवानग्या या सर्व गोष्टींमुळे महसुलात लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र चित्र पूर्णपणे सकारात्मक नाही. दोन्ही विभागांनी मोठा महसूल गोळा केला असला तरी त्यांनी आपलं ठरलेलं उद्दिष्ट पूर्ण केलेलं नाही. मिळकत कर विभागाचं लक्ष 3,250 कोटी रुपये होतं, तर बांधकाम विभागाचं लक्ष 2,853 कोटी रुपये होतं. विशेष म्हणजे या महसुलात मोठा वाटा मार्च महिन्यात आला आहे. फक्त एका महिन्यात बांधकाम विभागाने सुमारे 588 कोटी रुपये जमा केले. त्यामुळे वर्षभर वसुली कमी का झाली आणि शेवटच्या महिन्यातच एवढी धडपड का करण्यात आली असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान आता सर्वात मोठा प्रश्न पुणेकरांच्या मनात, आपण भरत असलेला हा हजारो कोटींचा कर खरंच शहराच्या विकासात दिसतोय का? रस्ते, पाणी पुरवठा, ट्रॅफिक आणि मूलभूत सुविधा अजूनही का अपुऱ्या आहेत? महसूल वाढतोय पण सुविधा का नाही? पुणे महापालिकेची तिजोरी भरली असली तरी त्या पैशांचा उपयोग नेमका कुठे आणि कसा होतोय याचं उत्तर आता नागरिकांना हवं आहे. पाहत रहा पुणे न्यूज, पुणे बातम्या.